नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कौशल्य विकास सकारात्मकतेतूनच यशाचा मार्ग. डॉक्टर राजेश पाटील यांचे प्रतिपादन. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यशावर लक्ष केंद्रित न करता स्वतःमधील कौशल्यांचा सातत्याने विकास करणं गरजेचं आहे. तसेच आई वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास जीवनात यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते डॉक्टर राजेश पाटील यांनी केलं. वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी पेठवडगाव यांच्या वतीनं आयोजित उडान 2026 या प्रेरणादायी कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमास अशोकराव माने शिक्षण समूहाच्या संचालिका माजी जिल्हा परिषद सदस्या मनीषा विजयसिंह माने उपस्थित होत्या. प्राचार्य डॉक्टर बनराज जदगे यांनी महाविद्यालयाचा वार्षिक आढावा सादर केला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. डॉक्टर राजेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनासाठी आवश्यक असलेल्या गुणांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, चांगले पुस्तक हे आयुष्याचे खरे मार्गदर्शक असते. अपयश हे यशाकडे नेणारे पाऊल आहे. त्यामुळे अपयशामुळे खचून न जाता त्यातून शिकून पुढे जाणं आवश्यक आहे. सकारात्मक दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळेच मोठे यश मिळते. कार्यक्रमास अभिषेक पाटील, प्राचार्य डॉक्टर आनंद गडद, प्राध्यापक सुशीलकुमार सर्वगुंड, प्राध्यापक संदीप पाटील, प्राध्यापक नेहा साळुंके, वंशिता अडसूळ, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थापक तथा केडीसीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन डॉक्टर शीतल डांगे, प्राध्यापक श्रद्धा लोकरे यांनी केलं. शीतल कांबळे यांनी आभार मानले. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.